हे पहा, राज्यामध्ये देशामध्ये कोण कुणाकडे जाईल आणि कोणाचे काय आतून संबंध असतील हे आपल्याला सांगता सुद्धा येत नाही, कारण की जे कधी पाहिलं नाही ते पाहायला मिळायला लागले आणि पाहायला मिळत आहे. आता उगाच सत्ताधारी कोणीच राहिलं नाही. मला तर वाटतं काँग्रेसपेक्षा विरोधक कोणीच राहिलं नाही. आता काँग्रेस आणि उद्धव ठाकरे सोडता राज्यामध्ये भाजप महायुतीच्या विरोधात कोणीच नाही. विशेषतः शरद पवार हे मूळ भाजपची जुनी बी टीम आहे, आजची नाही. गेल्या 5-10 वर्षापासून भाजप सोबत मोदी सोबत त्यांची मिलीभगत आहे आणि त्यातूनच आता कुठेतरी त्यांचे निष्ठावंत म्हणून घेणारे जयंत पाटील. आता हे कसं असतं, सत्ता नाही, सत्ता नसल्यावर सत्तेत नसल्यावर झोप येत नसती. पाण्याविना मासा जसा तडफडतोय तसाच प्रकार जयंत पाटलाचा झालेला असू शकतो आणि त्यातूनच आता कुठेतरी मालकाचा सुद्धा त्यांनी आदेश घेतला असेल, कारण की मला वाटतं शरद पवारच एक एक माणसं पाठवण्याचं काम इकडे कोणी भाजपकडे कोणी शिंदे गटाकडे पाठवण्याचं काम करत आहेत. शरद पवारांनाच आता काही त्यांचं कधी काँग्रेसमध्ये विलिनीकरणाच्या चर्चा होतात, कधी काही. तर मला वाटतं शरद पवारांनी काँग्रेसमध्ये पक्ष विलीन करण्यापेक्षा, कारण तुम्ही ओरिजिनल भाजपची बी टीम आहे, त्यामुळे तुम्ही भाजपमध्येच विलीन केला पाहिजे आणि भाजपमध्ये सगळ्याला जाण्याची संधी दिली पाहिजे. त्यामुळं जयंत पाटील हे नक्कीच भाजपमध्ये सुद्धा जाण्यासाठी विनोद तावडे साहेबांशी भेट झाली असेल आणि येणाऱ्या काळात जयंत पाटील शरद पवारांच्या आदेशाने, शरद पवारांच्या आशीर्वादाने भाजपमध्ये आलेले आणि मंत्रिपद मिळालेलं सुद्धा तुम्हाला पाहायला मिळू शकतं.